रसिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलता बोलता आशयघन चित्रपटांचा विषय आला आणि त्यातून काही नावं घेतली गेली. त्यात होता आपला सुव्रत जोशी आणि त्यानं केलेला पैठणी हा चित्रपट. आज बिग एफएमच्या पीएनजी ज्वेलर्स प्रेझेंट्स बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन 2 च्या कार्यक्रमात तो उपस्थित आहे आणि मी त्याला आता मंचावर येण्याची विनंती करतो. सुव्रत या. आणि त्याचबरोबर उपस्थित आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा सुद्धा जास्त सच्ची प्रेक्षक. का माहिती आहे का सांगा? कारण एखाद्या माणसाला जादू येते बघा, जी मला येते. बघायचे? स्वागत आहे गायत्री दातार हिचं. सुव्रत, तुम्ही दोघं जण आत्ताच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणारे कलाकार आहात. तू पुण्यात वाढलास, शिकलास, नाटक समजून घेण्यासाठी, अजून जास्त त्याची उमज येण्यासाठी म्हणून तू तडक दिल्ली गाठलीस, राष्ट्रीय नाट्य विद्यालय. तिकडनं परत आलास, पुन्हा एकदा नाटकाकडे वळलास, चित्रपटांकडे वळलास, OTT मालिकांकडे वळलास. पैठणीसारखा गेल्या वर्षीचा मराठी चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा चित्रपटही तू केलास आणि सातत्याने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, नाटकामध्ये, OTT मालिकांमध्ये दिसत राहिलास. या तीनही माध्यमांची तुला काय गंमत वाटते? NSD ला गेल्यानंतर एक गोष्ट नक्की माझ्या समजुतीत थोडीशी भर पडली की माझं एक्सपोजर नक्की वाढलं. आपली शब्दप्रधान रंगभूमी आहे आणि त्याचा अभिमान आहे की शरीर सुद्धा इतकं बोलू शकतं रंगमंचावर, हा मला अनुभव मिळाला वगैरे वगैरे. माझी हिंदी सुधारली. सो मला फार आनंद आहे की पुण्याने माझं मराठी समृद्ध केलं, माझा पाया भक्कम केला. माझं माझ्या मातृभाषेवर प्रेम आहे आणि आता माझं हिंदी तेवढंच चांगलं आहे. मला अभिनेता पहिल्यांदा व्हावंसं वाटलं ते मी दिलीप प्रभावळकर सरांचा हसवा फसवी बघितलं तेव्हा. आता हे सांगायचं कारण असं की माझ्यासाठी अभिनेता बनणं म्हणजे दिलीप प्रभावळकर सर जशा विविध वेश बदलून विविध भूमिका करतात ते म्हणजे अभिनय करणं, हे माझ्या मनात इतकं फिट झालंय की जेव्हा माझं व्यक्तिमत्व सोडून कुठलंही दुसरं व्यक्तिमत्व मी जे जगलोय त्यापेक्षा एकदम डायमेट्रिकली अपोजिट काहीतरी मला मिळतं, तेव्हा मला असं वाटतं की हां, हे मला करायचंय. आणि ज्या गोष्टीवरती आपण बिग बायोस्कोपच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये बोलत होतो, आपल्या पूर्वासुरींबद्दल बोलत होतो, आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांबद्दल बोलत होतो, कलाकारांबद्दल बोलत होतो, की त्यांनी केलेल्या कामाबद्दल बोलत होतो. आणि हा बिग मराठी बायोस्कोपचा सीझन 100 जेव्हा होईल तेव्हा आमच्यातलं कोणीच नसेल, कोणीतरी नवीन असेल. पण ते जेव्हा बिग मराठी बायोस्कोपचा 100वा सीझन करतील तेव्हा सुव्रतच्या कामाविषयी बोलतील, आकाश ठोसरविषयी बोलतील, नागराज मंजुळेविषयी बोलतील, वैभव तत्ववादीविषयी बोलतील, आलोक राजवाडेविषयी बोलतील. आणि आमच्या सगळ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे, कारण ज्या मातीची परंपरा आम्ही सांगतो त्या मातीची नाळ आम्ही अजूनही तोडू दिली नाहीये, हेच याच्यातनं सिद्ध होतं. गायत्री, तुला खूप कमी काळात खूप ग्लॅमर मिळालं. कसं कसं? खूप ग्लॅमर मिळालं. आपण मालिका तर केलीच, पण पुढे फार मालिकांमध्ये तू दिसली नाहीस. म्हणजे मी मराठीबद्दल बोलतोय, मला माहिती आहे तुझी आता एक मालिका चालू आहे. काय बरं कारण आहे याच्या पाठीमागे? तुला का सगळे माझ्याच वयाची लोक तुझ्या आयुष्यात आली? ही मालिका करणं हे भयंकर हेक्टिक असं काम असतं, कारण रोज 12-12, 13-13 तास शूट असतं आणि जेव्हा तुम्ही लीड असता तेव्हा तुम्हाला अजिबात सुट्टी सुद्धा मिळत नाही. म्हणजे कधी कधी असं झालेलं आहे की मी 30च्या 30 दिवस शूट केलेलं आहे किंवा 31 दिवस शूट केलेलं आहे महिन्याचे. सो मला तुला पातेरे नंतर काही महिने ब्रेक हवा होता मालिकांपासनं आणि मला वेगळं काय काय एक्सप्लोअर करून बघायचं होतं. मला रियालिटी शोचं अँकरिंग करून बघायचं होतं, मला वेब सिरीजमध्ये काम करून बघायचं होतं, असं वेगवेगळी माध्यमं, मला नाटक करून बघायचं होतं. सो ही वेगवेगळी माध्यमं मला एक्सप्लोअर करायची होती. आणि हे करता करता गेली काही वर्ष अशीच निघून गेली. त्याच्यात मी चला हवा येऊ द्यासारखा एक चांगला एक्सपिरियन्स घेतला, युवा डान्सिंग क्वीनसारखा एक एक्सपिरियन्स घेतला, निम्मा शिम्मा राक्षस नावाचं एक मी कमर्शियल नाटक केलं,
मीटर डाऊन नावाची वेबसिरीज केली. सो हे वेगवेगळे अनुभव आय फील मी घेतले ह्याच्यासाठी, कारण मला सगळं एक्सप्लोअर करून बघायचं होतं की मला कुठल्या माध्यमात काम करताना कसं वाटतंय, कुठल्या माध्यमात मी जास्त फिट होती असं मला वाटतंय. खरं सांगायचं झालं तर मागचं अख्खं वर्ष म्हणजे काही मधली अदली कामं सोडता आय वॉज रिअली वर्किंग ऑन माय सेल्फ ॲज अन ॲक्टर. आणि मला वाटतं की हे स्वतःला किती तुम्ही फेमस असलात किंवा किती तुम्हाला ग्लॅमर मिळालेलं असलं तरी स्वतःला अपग्रेड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या फोनला सुद्धा दर काही महिन्यांनी अपग्रेड्स येत असतात सॉफ्टवेअरचे, तसं ॲक्टर म्हणून सुद्धा तुम्ही अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात तू तुझ्या सोशल माध्यमातनं लोकांपर्यंत तुझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगतील, एस्पेशली चित्रपटांबद्दल सांगशील. येस, की जी लवकरच सगळे तुझे चाहते तुझ्या चित्रपटाची वाट बघतायत. तो तुझा चित्रपट आमच्यासमोर लवकर येऊ देत आणि त्याच्यात तुला हवी असलेली भूमिका तुझ्या पद्धतीने साकार करताना आम्हाला बघू देत. हीच आमच्या सगळ्या बिग FM कडनं, आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना तुला शुभेच्छा. सुरत, तुलाही खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघं इथे आलात त्याबद्दल बिग FM कडनं तुमच्या दोघांचेही मनापासून आभार. बिग FM नॅशनल हेड प्रोग्रामिंग गीतिका जोहरी आणि मिस्टर कपिल अनिल कुलकर्णी, ब्रँड ओनर कॅफे दुर्गा, गिफ्ट पार्टनर आहेत चाकणचं लाकडी घाणा ऑइल. खाद्यतेल खरेदी करण्याचे आपले हक्काचे ठिकाण. भारतातलं कुठल्याही ठिकाणावरनं तुम्ही इथे ऑर्डर देऊ शकता www.lakdighanaoil.com या वेबसाईटवरती. आणि आता आपल्या कार्यक्रमाचा समारोप करण्याची वेळ आलेली आहे. रोज ज्यांच्याबरोबर काम करावं लागतं, आपलं काम करायचा चान्स मिळतो, अशी माझी टीम. सगळ्यात पहिले गायत्री महादेवकर, क्लस्टर प्रोग्रामिंग हेड पुणे अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र. बिग FMचं सगळं क्रिएटिव्ह काम जे असतं त्याची ही सूत्रधार आहे, आमची लीडर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं बिग मराठी बायोस्कोप हा जो काही शो तुम्ही रेडिओवर ऐकता, हा आज बघताय, त्याच्या अगदी आयडिएशन पासून ते सुबोध भावेला फसवायचं, आपलं पटवायचं पासून ते सगळा कार्यक्रम कसा पार पडेल, नीट पार पडेल, हे बघायचं सगळं काम तिचं आहे. आणि तिने इतकं जबरदस्त केलेलं आहे की वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. माझा सहकारी जयेश पाटील, प्लीज वेलकम. जयेश पाटील हे क्लस्टर हेड आहेत बिग FMचे पुणे अँड रेस्ट ऑफ महाराष्ट्र. आर नॅशनल हेड फॉर प्रोग्रामिंग गीतिका जोहरी सुद्धा इथे आहेत. प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. नवीन तोशान, रिजनल मार्केटिंग हेड वेस्ट अँड साऊथ. अर्थात आता सगळेच या बिग FMची सगळी टीम, सेल्स, मार्केटिंग, IT, ॲडमिन, अर्थात सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरहून आलेले माझे RJ कलिग्स, सगळ्यांना तुम्हाला बघायचंय. या लाजू नका. कॅन आय रिक्वेस्ट जयेश पाटील. सीझन 2चा जो जोश होता तो वेगळाच होता. थोडासा लेट सुरू झाला. आमचे जे मध्ये सर आहेत आणि गीतिका मॅडम ह्या त्याच्या सूत्रधार होत्या की ज्यांनी आम्हाला डिले करायला लावलं. त्याचं कारण आज तुमच्यासमोर आहे, कारण हा स्टेज मोठा करायचा होता त्यांना आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी मोठी टाळी तुम्ही वाजवली पाहिजे. विकासाचा ध्यास म्हणजे